मी आलोय. पारू, दादा, तू हे काय करतोयस? ज्या नवरीच्या हातावर मेहंदी लागायला हवी तिच्याच हाताला मेहंदी लागते. देवी आई कापी. तुम्ही ठीक आहात ना? ज्या बहिणीचा भाऊ तिच्यावर एवढा नाराज असेल ती ठीक कशी असेल? मला सयादादाचं काही कळतच नाहीये. तो का असा हट्टाला पेटलाय? आदित्य त्याचा लाडका असताना त्याच्या लाडक्या भाच्याच्या लग्नात तो का आड येतोय? साजिरी खरंच किती चांगली मुलगी आहे आदित्यसाठी. बरं, सयादादानेच साजिरीची निवड करून माझं काम किती हलकं केलं होतं. मी अशाच मुलीच्या शोधात होते, ज्या घराची प्रतिष्ठा वाढवेल, जी समजूतदार असेल, सुशिक्षित असेल, आदित्यला प्रत्येक गोष्टीत साथ देणारी असेल. साजिरी अगदी तशी मुलगी आहे. स्वतःच निवड करून आता तोच या लग्नाच्या आड येतोय. पारू, या सगळ्यात तुझं काय होत असेल हे मला समजू शकतं. सयादादा तुला त्याची मुलगी मानतो, पण तरीही तुझ्या मनाचा विचारच करत नाहीये तो. मला कळतच नाहीये की तुझं आणि आदित्यचं नातं जोडण्याचा तो इतका हट्ट का करतोय. तुम्ही नका काळजी करू देवी आई, मी सबूत देते तुम्हाला. आदित्य सरांचं नाव साजिरी मॅडमचं लग्न होणार. शेवटी एक भाऊ आपल्या बहिणीपासून किती वेळ दूर राहील. तुम्ही बोला आबासाहेबांशी, मला खात्री आहे ते तुम्हाला समजून घेतील. मी आलेच. आता काय उपयोग आहे विचार करून? नाही, मान्य आहे मला की मारुती मामा किडनॅप आहे म्हणून तू इतकी हतबल आहेस, पण म्हणून तू दादा आणि साजिरीच्या लग्नाची जबाबदारी स्वतःवर घेशील? तू विसरतेस का की तुझं लग्न झालंय दादासोबत? तू ऑलरेडी बायको आहेस त्याची पारू. आणि बरं, तुमच्या दोघांचंही जाऊ देस, सया मामाचं काय? हा, तो का झटतोय मग एवढा तुमच्यासाठी? त्याला तरी सांगा ना, त्याला मोकळं करा. सिंपल. बरं, आईचं ऐकून तू साजिरी आणि दादाचं लग्न लावून देशील, त्यामुळे आई खुश, देवी आई खुश म्हटल्यावर तू पण खुश. दादाचं काय? बरं, तू तरी त्याच्याशिवाय राहू शकणार आहेस का? हा, तुम्ही दोघं एकमेकांशिवाय जगू शकणार आहात का? पारू, बोल ना काहीतरी. दादा, तू हे काय करतोयस? ज्या नवरीच्या हातावर मेहंदी लागायला हवी तिच्याच हाताला मेहंदी लागते. सयादादानेच साजिरीची निवड करून माझं काम किती हलकं केलं होतं.
मी अशाच मुलीच्या शोधात होते, ज्या घराची प्रतिष्ठा वाढवेल, जी समजूतदार असेल, सुशिक्षित असेल, आदित्यला प्रत्येक गोष्टीत साथ देणारी असेल. साजरी अगदी तशी मुलगी आहे. तू विसरतेस का की तुझं लग्न झालंय दादासोबत? तू ऑलरेडी बायको आहेस त्याची पारू, आणि तुम्ही दोघं एकमेकाशिवाय जगू शकणार आहात का? पारू, बोल ना काहीतरी. तायडे, लय भूक लागल्या, पटकन काहीतरी खायला बनव. शिरा बनवला तरी चालेल. तायडे, अगं तायडे, कुठं हरवलीस? लय भूक लागल्या, जा ना पटकन काहीतरी खायला दे. सारी, तायडे, काय झालं? बस येता. कनी असं म्हणतात की लहान मुलांच्या तोंडून देव बोलत असतो. तूच सांग ना मला, मी काय करू? देवी आई नाराज आहे. मी त्यांना नाराज नाही बघू शकत. आदित्य सरांसोबतचं माझं नातं बी त्यांना नाही सांगू शकत. मला नाही कळत आहे मी काय करू. तू सांग ना गणी, मी या परिस्थितीत काय करायला पाहिजे? तायडे, शांत हो. तायडे, तू एवढी मोठी असून तुला काय सुचत नाहीये, तर मग मी काय सांगणार तुला? तायडे, जर बा इथं असता तर त्याने तुला काय सांगितलं असतं? हा, याचा विचार कर ना. तायडे, समजा ठीक होईल. यातनं काय ना काहीतरी मार्ग निघल बघ. पारू, आपण नोकर माणसं. आपण कायम आपल्या भावनांना आवर घालून मालकांच्या प्रती आपली निष्ठा जपली पाहिजे. त्याच्यापेक्षा आपल्याला काय बी महत्वाचं नाही बघ. तुझं आणि आदित्य बाबांचं नातं तर लई नंतरची गोष्ट आहे. त्याच्या आधी आदित्य बाबा देवी आईंचा मुलगा आहे, आणि आईल्या मॅडमला त्यांच्या मुलांचं हित बरोबर कळतं ना. त्यामुळं त्या त्यांच्या मुलासाठी जो काही निर्णय घेतील तो योग्यच असणार आहे. नको काळजी करू. मला कळलंय काय करायचं आहे. तायडे, लहान असून तू माझे डोळे उघडलेस गणी. थँक्यू. तायडे, काळजी नको करू, समत नीट होईल. होय. ए तायडे, मला लय भूक लागल्या, जा पटकन काहीतरी खायला बनव. करते. अरेच. तायडे, शिरा केला तरी चालेल.